दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचा निषेध करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील वकील संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि नीट परीक्षांमध्ये घोटाळा करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। सरकारने सुरू केलेली दडपशाही खपवून घेतली जाणार नाही आणि संविधानाला बाधा पोहोचणार नाही याची दक्षताही केंद्र सरकारने घेतली पाहिजे असेही यावेळी म्हटले आहे। रजनीश कसबे, एकमत डिजिटल, मोहोळ। ज्या पेपर लीक झाला आहे त्याची जबाबदारी त्या संबंधित मंत्र्यांना घ्यावं आणि त्यांनी राजीनामा द्यावा। पण ही पहिल्यांदा झालं की आपल्या भारतात याच्यापूर्वी लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वे अपघात झाला म्हणून स्वतःची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे। असं असताना गेल्या अनेक महिन्यांच्या पूर्वी या संघटनेची मागणी होती की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। सरकारनं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेतलं नाही, त्यामुळे ती मुलं जंतरमंतरवर जमली। तरी त्या मुलाकडे गेल्या महिन्याभर सरकारचा कुठलाही प्रतिनिधी भेटायला गेला नाही। मग शेवटी त्यांनी लोकशाहीचा स्तंभ आणि आपण मंदिर म्हणतो लोकशाहीचं, त्या लोकशाहीच्या मंदिरात म्हणजे संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला। संसदेकडे जाऊन त्यांनी त्यांचं काय मागणं होतं की बाबा आमच्या जी मागणी आहे त्याच्याबद्दल सरकारनं दखल घे। सरकारनं केलं काय तर असे पोलीस पाठवले की ज्यांनी त्यांच्या युनिफॉर्मला कुठल्याही प्रकारची निर्देश लावलेले नाही। हे पहिलं सरकारचं गंभीर चूक आहे। सुप्रीम कोर्टानं सांगितलेले आहेत, गाईडलाईन्स दिलेत की पोलिसांनी काय केलं पाहिजे काय नाही, ते पूर्णपणे पायदळी तुडवून पुन्हा काय केलं त्याच्यापेक्षा पुढची अवस्था, टी शर्ट जीन पॅन्ट, दाढी वाढलेली मुलं, कानात बाळी, हे पोलीस आहेत का गावगुंड आहेत? वर्तनावर तर गावगुंड दिसतात। गेल्या 24 तासापासून वेळेत आपल्या माध्यमातून सरकारला हे प्रश्न विचारले असताना सरकारकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ती मुलं पोलिसच होती अशा पद्धतीचा आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं ओपिनियन दिलेलं नाही। म्हणजेच ते पोलीस नसतील किंवा नाहीत असं म्हणायला भाग पडतं। पण अशी जर बेछूट माणसं, गुंड माणसं जर तुम्ही आमच्यावर घालत असाल, तर विद्यार्थ्याच्या अंगावर घालत असाल, त्यांना काठ्यानं मारत असाल, उडवत असाल, तर भारतीय लोकशाहीमध्ये फार मोठ्या पद्धतीचं संकट आलेलं आपल्याला दिसून येतं। त्यामुळं हे जे कृत्य केलं आहे ह्या कृत्याला पहिल्यांदा जर कोण जबाबदार असेल तर धर्मेंद्र प्रधान, कारण त्याने राजीनामा दिला असता तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या। त्याने राजीनामा देऊन जबाबदारी स्वीकारली असती तर ह्या गोष्टी झाल्या। आणि त्यांचा राजीनामा न घेणारे कोण आहेत तर ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा। त्यांनी कुठल्या प्रकारचे ओपिनियन दिलेलं नाही। अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, 180 कोटीच्या देशाचे गृहमंत्री असताना पोलिसांनी असं काय केलं? पोलिसांना आणि त्यांना हीच कल्पना नव्हती का की बाबा एवढे लोक जमणार आहेत, त्या पद्धतीने त्यांची भूमिका घ्यायला पाहिजे होती? आजपर्यंत सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारची भूमिका घेतली नाही। जाणून बुजून भारतीय लोकशाहीच्या मनामध्ये किंवा माझ्या तुमच्या मनामध्ये या पोलिसांच्या पद्धतीने भीती दाखवायची आणि आपण कुठल्या प्रकारच्या योग्य मार्गाने आंदोलन करण्यामध्ये आपल्या मनामध्ये धडक निर्माण राहावी आणि आपण कुठले आंदोलन करू नये आणि सरकारनं कुठल्या प्रकारे काही केलं तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी खपवून घ्यावं अशा प्रकारची आपल्या मनावर मानसिकता निर्माण करावी असं या दडपशाहीवरून दिसून येते। कारण बेडकाला जर एकदम गरम पाण्यात टाकलं तर ती दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर बसलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील वकील संघटनेकडून तहसीलदारला निवेदन देत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे। ज्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे अशाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यामध्ये करण्यात आलेली आहे। आणि सध्या धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची पूर्णपणे जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारून त्यांनी माफीही विद्यार्थ्यांची मागितली पाहिजे आणि अशा प्रकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही याच्या निषेधार्थ आज मोहोळ तहसीलदारला वकील संघटनेच्या निवेदन देण्यात आलं आहे। रजनीश कसबे, दैनिक